शोभिनी सुहासिनी सुमधुर भासिनी सुखदां वरदां मातरं वंदे मातरं वंदे मातरम। एक साथ विश्राम, यानंतर ध्वजारोहण होईल। ध्वजारोहणानंतर मी एक साथ सलामी आमदो म्हणल्यानंतर सलामी द्यायचे आणि द्यायचं ते म्हणल्यानंतर हात खाली घ्यायचा। एक साथ सावधान, एक साथ सलामी आमदो। एक साथ ध्वजगीत शुरू करेंगे, शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रण पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। एक साथ विश्राम। यानंतर मी आपल्या अंकुशांना काकडे यांना विनंती करतो की यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करावं। आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय साहेब, कार्याध्यक्ष सुप्रियाताई, आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी ज्येष्ठ विचारवंत श्री विश्वंभर चौधरी, खासदार वंदनाताई चव्हाण, जयदेवराव गायकवाड, पक्षाचे सर्व महाराष्ट्राचे पुणे शहराचे सर्व, आपल्या पक्षाचे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मी विनंती करतो आमच्या पाहुण्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन स्वागत करावं। विश्वंभर चौधरींचा सुप्रियाताई सत्कार करतायत। त्यानंतर मी आपण सुप्रियाताईंचा सत्कार करावा। त्यानंतर आदरणीय साहेब आपल्याला या ठिकाणी तत्पूर्वी या ठिकाणी श्रीकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष यांनी साहेबांसाठी आणि सुप्रियाताईंसाठी खास हात करून आणलेला आहे, त्याचा या दोघांनी स्वीकार करा अशी विनंती आहे। काही परवा काही निसर्ग मंगल कार्यालयामध्ये काही लवंगाचा हार आणला होता, पण त्या गर्दीमध्ये लवंग सगळ्या झाडातून सुटून गेल्या, म्हणून आज विशेष हार करून आणलाय अध्यक्ष। नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या देशाचे लोकनेते आदरणीय पवार साहेब, उपस्थित या राज्यातले सुप्रसिद्ध असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा नेते माननीय विश्वंभरजी चौधरी साहेब, आपल्या खासदार सौभाग्यवती सुळे,
आपल्या शहराच्या नेत्या माजी खासदार ऍडव्होकेट वंदनाताई चव्हाण, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय ऍडव्होकेट जयदरावजी गायकवाड साहेब, सर्व सन्माननीय मंच, उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांना आणि आपल्या सर्वांना या 25व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. या शुभेच्छा देत असताना या वर्षीचं वर्ष हे खूप स्पेशल आहे. आपण 25 वर्ष पूर्ण करतोय आणि ते सुद्धा दमदार पूर्णपणे करतोय. या राज्यातला सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट ज्या पक्षांनी नोंदवला तो आपल्या पवार साहेबांचा आणि आपला पक्ष आहे. हा अभिमान तुम्हाला आम्हाला कायम राहील. 10 जून 1999 ला स्थापना होत असताना आपल्यापैकी सगळेच आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता 10 जून 1999 ला शिवाजी पार्कवर उपस्थित होता. आतमध्ये जायला जागा नव्हती. तर आता माझ्यासारखा कार्यकर्ता एक अभिमानाने कायम घेऊन पुस्तकात आमच्या बापदाद्याची कुठली राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नसताना जे स्वर्गीय आरोग्य मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलले त्याबद्दल कायम श्वासाबद्दल सांगेल की पवार साहेबांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निर्माण केला नसता तर खूप साऱ्या लोकांना नगरसेवक, आमदार, महापौर, मंत्री, खासदार त्यामुळे या पक्षाचे आणि आदरणीय पवार साहेबांचे आम्हाला होणार आहे की आमच्यासारख्यांना नगरसेवक, महापौर, अध्यक्ष होता आलं. त्यामुळे हा पक्ष हा कायम सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणणारा, पुण्या महाराष्ट्र देशातल्या तमाम नागरिकांचे प्रश्न सोडवणारा, त्यांच्या आयुष्याचा भले करणारा हा पक्ष आहे. त्यामुळं मी आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांचे, आदरणीय सुप्रियाताईंचं, आदरणीय चौधरी साहेबांचं, गायकवाड साहेबांचं, आदरणीय वंदनाताईंचं स्वागत करत असताना, त्यांचं अभिनंदन करत असताना साहेब येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये विधानसभेच्या असतील ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील त्याच्यामध्ये हा पक्ष कायम चांगला स्ट्राईक रेट देणारा आणि त्याचबरोबर पुण्याची महाराष्ट्राची सेवा करण्याकरता सत्यात या ठिकाणी कोणाला पण अशा प्रकारचा शब्द देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. अध्यक्षांनी सांगितलं पवार साहेबांनी 1997 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यामध्ये सत्ता उभं आहे. आता अजितदादांनी नवीन पक्ष टाकल्यामुळे पुन्हा सर्वांना आता या ठिकाणी सत्ता भोगायला मिळणार आहे हे आपण लक्षात घ्यावं. मी शंभर चौधरी यांना मला वाटतं भारतात सगळ्यात जास्त असा भाषणात आला त्यासाठी तर भरभरून अभिनंदन. मला ही संधी घ्यायची आहे, त्याचे आभार मानायचे. खास करून प्रशांत दादा बस्ती आलेली आहे, मग मला भेटली आणि वैभव या ठिकाणचे मला विशेष आभार मानायचे. त्या दिवशी वैभव नसताना आम्ही मेलो असतो. वैभव तर आम्ही त्या दिवशी नसतं, वैभव केलं आमचं काय खरं नव्हतं. वैभव धन्यवाद. आणि 32 होतं दोघांचं सगळ्यांच आमचा अनुभव असा आम्हाला निर्भय मोहिमेत आला की राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निर्भय मोहिमेच्या सभांना येऊन आवर्जून सांगायचे आम्ही आलो म्हणून सांगा, तुम्हाला सांगा आणि आमच्या फ्रेंडांना सांगायचं. आणि कुमार साहेबांची परिस्थिती महाराष्ट्रामधली मोठी लाट पवार साहेबांची या लाटेला जर मटेरियलाइज केलं असेल तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं. आम्ही फक्त राजकीय केली, ग्राउंडवर काम केलं आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं जर कोणी मटेरियलाइज केलं असेल तर ते त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केलं. आम्ही फक्त भाषणं केली, सभा केल्या, पण ग्राउंडवर काम तुम्ही केलं आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा खूप खूप अभिनंदन. एक निश्चित असा अजेंडा घेऊन आपण सगळेच खरं म्हणजे एका रीतीने आपण पाहिलं तर अप्रत्यक्षरित्या आपण एकमेकांचे सहकारी म्हणूनच काम केलं या निवडणुकांमध्ये, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये. आणि कधी कोणाला वाटलं नव्हतं की आपल्याला या देशात, आपल्याच देशात आपलं संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, हे आपल्यापैकी कोणाला वाटलं नव्हतं.
हे सुद्धा आपल्याला करावं लागलं आणि आपल्याला पुढच्या प्रवासात सुद्धा ते करावं लागलं. विकृत धर्मकारण पहिलं, दुसरं भ्रष्टाचार त्यांचा, तिसरा छद्मी राष्ट्रवाद, आपल्याला शिकवणारा राष्ट्रवाद. मी नेहमी साहेब प्रत्येक भाषणामध्ये मी असं म्हणालो की ज्यांनी राष्ट्रगीताला विरोध केला, राष्ट्रपित्याची हत्या केली आणि राष्ट्रध्वज नाकारला, त्यांच्याकडून राष्ट्रवाद शिकण्याची आपल्याला वेळ आली असं मी म्हणायचो. त्याच्या विरुद्ध आपण लढलो. तो एक संघर्ष होता. 5 सूत्रांनुसार मला वाटतं की आपण हे मागच्या लोकसभेत ही प्रचार मोहीम सगळ्यांनीच आपण चालवली. एक म्हणजे विकृत धर्मकारण, छद्मी राष्ट्रवाद, भ्रष्टाचार आणि स्वातंत्र्य आंदोलनातल्या नेत्यांची बदनामी, हा एक त्यातला आणखी मोठा भाग होता. विधानसभेला सुद्धा आपल्याला सगळ्यांना सज्ज राहायचं आहे. आम्ही असा विचार करतोय, अजून निर्णय झालेला नाही, पण आम्ही असा विचार करतोय की 1 ऑगस्ट पासून आम्ही निर्भय बनूची मोहीम पुन्हा सुरू करू. 1 ऑगस्टला सेवाग्रामला आम्ही मोहीम सुरू करू असा आमचा विचार आहे. टिळकांची पुण्यतिथी आहे, अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, सेवाग्रामला सुरू करू आणि चैत्यभूमीला असा एकूण आमचा त्याप्रमाणे आम्ही करू. पण आम्ही एक उघड राजकीय भूमिका घेतली आणि त्या उघड राजकीय भूमिकेमध्ये आम्ही हे सांगितलं की आता आम्ही कोणी घरात बसणार नाही. आणि मला सांगायला अभिमान वाटतो सुप्रियाताई की रायगड पासून ते गडचिरोलीपर्यंत यावेळेला प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता सेक्युलर विचाराचा हा रस्त्यावर होता आणि त्यांनी ती राजकीय कार्यकर्त्यांबरोबरचीच लढाई त्यांनी पण ती लढली. अगदी उल्काताई महाजनांपासून सगळ्यांचा गडचिरोली. पण आम्ही हेही पुढे करणार, विधानसभेलाही आम्ही करणार. त्याचा आम्हाला अनेक लोक म्हणजे ट्रोलिंग करतात की काँग्रेसचे दलाल आहेत, राष्ट्रवादीचे अमके तमके, पण त्याला आम्ही घाबरणार नाही. आमच्यासमोर फक्त लोकशाही आणि संविधान आहे आणि ते घेऊन आम्ही पुढे जाऊ. मला अजून एक गोष्ट मुद्दाम सांगायची आहे. आता ह्या खरं मी संधी घेतो ह्या प्रसंगाची. साहेबांचा रोल राष्ट्रीय राजकारणात कधी नाही ते आता फारच मोठ्या प्रमाणावर तो राहणार आहे. हे काल जे कडवोळं सरकार आलं त्या सरकारच्या भवितव्याच्या दृष्टीने ते विचार करत असतील असं मी समजतो. त्यांच्याकडे एक मोठी राजकीय भूमिका आहे. मी काही लहान दोन मोठ्या काल घेणार नाही, फार काही बोलणार. पण सगळा देश आशेने पाहतो आहे की या देशात संविधानाची प्रतिष्ठापना पुन्हा व्हावी, या देशात लोकशाही पुन्हा राहावी आणि ही हुकुमशाही थांबावी. आता हुकुमशाही थांबायला थोडा ईडीनी चाप लावली, ईडीला सुप्रीम कोर्टाने चाप लावलेला आहे. ईडीला आता अटक नाही करताना, त्यामुळे मुख्य शस्त्र हातातलं गेलेलं आहे. पण तरी पुढच्या काळात हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने आपण सगळे उभं राहू असा आपण दृढ विश्वास या निमित्ताने व्यक्त करू आणि राष्ट्रवादीला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देऊन आदरणीय साहेबांनी आम्हाला संबोधित करावयाची हे पुढे नको जाऊ नको पुढे दिवस 22 शतक झालं त्या संबंधीचा आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. ही एक अशी संघटना तुम्ही सगळ्यांनी उभी केली की या संघटनेला गेल्या 25 वर्षात महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी एक प्रकारचा नवीन इतिहास तयार करण्याच्या बद्दलची काळजी घेतली. याचा उल्लेख आपल्या शहराच्या अध्यक्षांनी केला. अनेक गावामधून ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची फारसोई नसलेले पण सामान्य माणसाची बांधिलकी असलेले अनेक तरुण हे फुले आले आणि त्यातून त्या भागाचं नेतृत्व तयार झालं आणि ते नेतृत्व शेवटी त्या भागापुरतं सीमित राहिले नाही, ते जिल्ह्यामध्ये गेले, राज्यामध्ये सुद्धा गेले. अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले गेल्या 25 वर्षात. काही ठिकाणी संघर्षाचे होते, काही ठिकाणी काही नवीन दिशा दाखवण्याच्या उद्देश हा देशाचे सरकार नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे. पण खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निकाल जर बघितला तर एवढी संख्या लोकांचा आर्थिक संख्या तो काही संख्या सोयीचा नव्हती. त्यांना एकंदर जे काही मतदान झालं ते मतदान 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्पत्ती करावी लागली. त्यांची संसदेची संख्या कमी झाली, संसदेची त्यांची मेहनत कमी, ही स्थिती नाही. त्यांना एकंदर जे काही मतदान झालं
ते मतदान 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उचलती करावी लागली. त्यांची संसदेची संख्या कमी झाली, संसदेचं त्यांचं बहुमत कमी, ही स्थिती निर्माण झाली. तेलगू देशम आणि जेडीयू त्यांची बिहार आणि आंध्र या भागातून मदत झाली नसती तर आज बहुमताचा जी अपेक्षा आहे त्याची पूर्तता करण्याच्या संबंधीची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती. गेली 5 वर्ष सरकार चालवलं ते 1-2 लोकांनी आपल्या मनाप्रमाणे चालवलं. त्यांनी देशाचा व्यापक विचार केला नाही. सत्तेचं विकेंद्रीकरणाचं सूत्र व्यक्तींचं पुढे ठेवलं नाही आणि आम्ही सांगेल हीच नीती तेच धोरण हे सूत्र ठेवून देशामध्ये काम केलं. सुदैवानं देशातल्या जनतेनं याच्यामध्ये जी काही उद्या परिस्थिती निर्माण होणार आहे याची नोंद घेतली आणि त्या प्रकारचं मतदान घेऊन प्रचंड अधिकार जो 1-2 लोकांच्या हातामध्ये होता त्याला मर्यादा आणण्याच्या उद्देशी कामगिरी केली. आता हे थोडंसं सत्तेचं विकेंद्रीकरण पूर्ण नाही पण त्याची प्रक्रिया सुरू होणारं हे प्रशासन आता देशाला बघायला मिळेल. शेवटी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे. या देशाची लोकशाही असेल, संसदीय लोकशाही पद्धती असेल, जी काही विचारधारा आणि कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याची अंमलबजावणी करण्याच्याबद्दल तुम्ही आणि मी जे काही प्रयत्न करत असू त्याच्या लक्षात सतीने हा सामान्य माणूस जागरूक आहे आणि त्यामुळे तिची अंमलबजावणी होते. आज आपल्याला एवढंच ठरवायचं आहे की गेले 25 वर्ष आपण विचारधारा वाढवायचा प्रयत्न केला. आता मजबूतीनं आपण हा पक्ष आणखी पुढे नेऊया. 3-1 महिन्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल. मी तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आता एकच लक्ष आणि ते लक्ष म्हणजे 3-4 महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हा लोकांच्या हातात आहे. ही भूमिका आपण इतर परिस्थितीत करणार आणि ती करत असताना त्या सत्तेचा उपयोग अधिक लोकांना कसा होईल, शेवटच्या घटकाला कसा होईल हे सूत्र घेऊन आपण काम करायचं आहे. या संबंधीचा निर्धार हा आजच्या दिवशी आपण करूया. आज शहर आपल्याला राष्ट्रवादीने याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आपल्याला सगळ्यांना एकत्रित त्या ठिकाणी केलं. त्याबद्दल शहराचे अध्यक्ष त्याचे सगळे सहकारी लहान होते या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. राष्ट्रगीत होण्यापूर्वी गेली 25 वर्ष आपल्या पक्षाचं कार्यालय चिटणीस म्हणून काम केलेलं संजय गाडे त्याला अनेक वेळेला अनेकांनी आमिष दाखवली की आमच्याकडे ये, तुला आम्ही जास्त पगार देऊ. तो म्हणला मला पगार नाही मिळाला तरी चालेल पण मी राष्ट्रवादीचं कार्यालय सोडणार नाही. त्या संजय गाडेंच्या साहेबांनी कौतुक करावं. आणि ज्याचा उल्लेख आता विश्वंभर चौधरींनी केला, वैभव आणि भक्ती त्या ठिकाणी नसते तर असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि निखिल वागळे आज आपल्यामध्ये दिसले नसते. त्यांना आपल्यामध्ये दिसण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते भक्ती आणि वैभव यांचाही साहेबांनी सत्कार करावा. यानंतर राष्ट्रगीत होईल
त्यानंतर सर्वांनी चहापान घेऊन चहापान घेऊन आपण या ठिकाणी निघायचे. सगळ्यांनी 4 वाजेपर्यंत अहमदनगर मध्ये आपल्या प्रदेशचा राष्ट्रवादी के शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलति तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. आझाद हिंद जिंदाबाद. कौमी नारा वंदे मातरम. भारत माता की. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. पवार साहेब तुम आगे बढ़ो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे. सर्वांनी अल्पोपहार नाश्ता या